लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शांतीनगर अतिक्रमणाविरोधी आंदोलनाला तिसऱ्या दिवशी वेगळे वळण. आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने तणाव, अँब्युलन्स न मिळाल्याने आंदोलनकर्ते आक्रमक, रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. नाशिकच्या शांतीनगर परिसरातील अतिक्रमणाच्या विरोधात सातपूर येथील एमआयडीसी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बिराड आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. आंदोलनादरम्यान एका आंदोलनकर्त्याची अचानक प्रकृती खालावल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी प्रशासनाकडे तातडीने अँब्युलन्सची मागणी करण्यात आली, मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. घटनेनंतर आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गंभीर परिस्थितीतही प्रशासनाने हात झटकण्याची भूमिका घेतल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन केले. तसेच प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शांतीनगर येथील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. अतिक्रमणग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी आंदोलन सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची असताना आपत्कालीन परिस्थितीतही अँब्युलन्स उपलब्ध करून न देणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले. नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. घटनेनंतर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.